आणि उसाला हमी भाव लातूर जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे कारखाने देतात. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केलेले कारखाने इमाने इतबारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव देण्याचं काम करताय आणि पुढची 40 वर्ष आम्ही देत राहू. काही काळजी करायचं कारण नाही. म्हणजे तुमच्या न झालेल्या नातवाला सुद्धा सांगून टाका, लग्न व्हायचंय अजून, पुन्हा लग्न झाल्यावर मग नातू वगैरे होणार. तर त्याला आताच एका पत्रात लिहून ठेवा पत्र की पुढचे 40 वर्ष सुद्धा जानवळ येथे अमित देशमुख आले होते आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी सुरू केलेले कारखाने उसाला सर्वाधिक भाव देत राहणार. आणि आज इथे आल्यानंतर मला असं जाणवतंय की तुम्ही सुद्धा विकासापासून थोडेसे वंचित आहात. लोकप्रतिनिधींनी म्हणावं तसं लक्ष तुमच्याकडे दिलेलं नाही. खरं म्हणजे या तालुक्यामध्ये एक रुग्णालय सुद्धा नाहीये. कोविडच्या काळामध्ये मी इथं आलो होतो आणि कोविडच्या काळामध्ये रुग्ण कसे शासकीय इमारतीमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती हे मी पाहिलंय. अहमदपूर चाकूर या भागामध्ये एक शासकीय रुग्णालय सुद्धा NR पाटील होण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. ठेकेदारानं काय केलं किंवा ठेकेदार काय करतो आता हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला हे सगळं माहिती आहे, तुम्ही सुज्ञ आहात, सुजाण आहात. त्यामुळे ही व्यवस्थाच ठेकेदारांच्या हातात गेलेली आहे. अरे काय आता आमदारच ठेकेदार झालाय. खरंच हो. हे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आले होते सगळे लातूर शहरात, आठवत आहे तुम्हाला? लातूर शहरातल्या मतदारांनी जो कौल दिला त्या क्षणापासून पुन्हा एकही फिरकला नाही तिला. निलंग्या, उदगीर, अहमदपूर, औसा, रेणापूर, जिकडं तिकडं काय झालं, 72 मतदारांनी हे सुद्धा या मतदानातून हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा तऱ्हेचं मतदान या निवडणुकीमध्ये करावं ही कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे.